मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये एकेकाळी सक्रिय असलेला वाळू माफिया सुयोग सोळुंकेवर त्याचे वाढते गुन्हे लक्षात घेता जालना जिल्हा प्रशासनाने एमपीडीएचा बडगा उगारत त्याला ताब्यात घेऊन 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलाय। सुयोग सोळुंकेवर यापूर्वीच 1 वर्षासाठी जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेलं होतं। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील वाळू चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतर आरोपी सुयोग सोळुंकेला ताब्यात घेऊन त्याची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी केली आहे। दरम्यान इतर अनेक वाळू तस्कर पोलिसांच्या रडारवर असून त्या काळामध्ये आणखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। जालना जिल्ह्यात सतत वाढत्या क्रमाने गुन्हे करणाऱ्या काही वाळू तस्कर व गंभीर गुन्ह्यातील आरोपितांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी जालना यांना सन 2025 मध्ये एमपीडीए कायद्याअंतर्गत काही प्रस्ताव गोंदी पोलिसांतर्फे सादर केलेले होते। सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर काही इसमांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेचे आदेश जारी केले होते। त्या स्थानबद्धतेच्या आदेशान्वये गोंदी येथील इसम नामे सुयोग उर्फ सुशील मधुकर सोळुंके वय 36 वर्ष राहणार गोंदी यास आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी गोंदी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानबद्ध करून हर्सुल जिल्हा कारागृह जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करून दाखल करण्यात आलेले आहे। आगामी काळात देखील वाळू तस्कर व इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपितांविरुद्ध जालना पोलीस येथील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सदर कारवाई करण्याचे संकेत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहेत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाली, एसडीपीओ अंबर श्री विशाल खांबे व गोंदी पोलीस यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे। सोनाजी जोगदंड, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।